तर मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि हो, तुम्ही आज कावड यात्रा बघायला आलेले असाल ब्लॉगमध्ये, तर नक्की कंटिन्यू करा. आज पूर्ण कावड यात्रा तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. पण हा ब्लॉग पूर्ण होऊ शकत नाही जोपर्यंत आपण पूर्ण कावड दाखवत नाही, आणि पूर्ण कावड ह्या एका ब्लॉगमध्ये मावणं मुश्किल आहे. त्यामुळे याच ब्लॉगचे आपण 2 पार्ट करणार आहे. आणि हे जे तुम्ही आता बघताय, तुम्हाला वाटत असेल डायरेक्ट रात्रीचं कसं काय दाखवतोय हा, तर हे सोमवारच्या रात्रीचं नाही आहे, हे रविवारच्या रात्रीचं आहे. म्हणजे जे आपली महाराजांची पालखी आहे, म्हणजे राजेश्वर महाराजांची जी पालखी असते ती निघताना ती राजेश्वर मंदिरातून कशी निघते याचा पूर्ण हा शूट आहे, जो की तुम्हाला इथे बघायला भेटणार आहे. खूपच सुंदर आहे. आणि हो, कंटिन्यू करा पूर्ण व्लॉग. आणि पार्ट 1 बघा, नंतर पार्ट 2 ही बघा. पार्ट 2 ही लवकरच टाकणार आहे, 1 दिवसाच्या आतच तुम्हाला पार्ट 2 ही येऊन जाईल. आणि जे उशिरा पाहत असेल त्यांच्यासाठी पार्ट 2 हा आलेला असेल, तर पार्ट 1 आणि पार्ट 2 दोन्ही बघा. आणि अकोल्याची ही सगळ्यात मोठी, जगातली सर्वात मोठी कावड यात्रा म्हणू शकतो आपण, कारण अशी कावड यात्रा अकोल्याच्या बाहेर कुठेच होत नाही असं मला तरी वाटते. आणि असं होतच, कारण अकोल्यातच ही कावड यात्रा आणि हा माहोल तुम्हाला बघायला भेटतो जो आता इथे दिसतोय. तर थोडंसं मी तुम्हाला इथलं काही माहोल जो आहे तो ऐकवतो, आणि नंतर मग आपण पुढचं जे आहे तो ब्लॉग आणखी मदत बोलूयाच. तर तुम्ही बघतच आहात, आपल्या राजराजेश्वर महाराजांची शाही सवारी ही निघाली आहे. आणि ती आता मंदिराला प्रदक्षिणा मारणार, आणि मग पालखीचं प्रस्थान होणार आहे आपल्या गांधीग्रामकडे, जिथून पालख्या आणि कावड ह्या जल घेऊन आपल्या मंदिराकडे येत असतात. तर आता रात्रीचे 8:30-9 होत आहेत. म्हणजे 8:30ची आरती झाली आणि 9 वाजता ही जी आपली पालखी आहे ही आता प्रदक्षिणा मारत आहे. हळूच आता ही 2-3 प्रदक्षिणा तरी मारेल, आणि इथून मग आपल्या ज्या मेन दरवाजा आहे तिथून निघेल. खूप भारी, म्हणजे असा हा जो सीन असतो ना, हा पाहण्यासारखा असतो. आणि हे जे तुम्ही भाविकांची गर्दी बघत आहात, इथे तुम्ही सुद्धा स्वतः असणारच आहात. म्हणजे यात खूप जण अशी असतील जे स्वतः व्हिडिओ बघत आहे. आणि हो, यामध्ये खास आता मी ज्या पालख्या दाखवणार आहे किंवा ज्या कावड यामध्ये दिसणार आहे, होऊ शकते काही कावड, काही पालख्या माझ्याच्याने सुटतील, पण मी बहुतेक सर्व कावड कव्हर केलेले आहेत. एकही कावड किंवा छोट्यात छोटी पालखी आणि कावड ही सुटू दिली नाहीये. त्यामुळे मला तरी असं वाटते की सर्वांच्या कावड यामध्ये असणार आहे. तर नक्की तुम्ही मला कमेंट्स करून सांगा की तुम्ही कुठल्या कावडमध्ये होते आणि तुमच्या कावड आणि पालखीचं नाव काय. तर तुमच्या पालखीचं जे मंडळ असेल त्याचं नाव तुम्ही सांगू शकता, कुठल्या एरियाला आहे तेही सांगू शकता, तुम्ही कुठून बघत आहे हे तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. याने मला माहिती पडेल की तुम्ही लोक जे फॉलोअर्स माझे आहेत किंवा जे माझे सबस्क्रायबर आहेत, जे हे व्हिडिओ बघत आहेत, जे लाईक करत आहे, खूप शेअर करत आहे, ते हे कुठले आहेत किंवा ते कुठून बघत आहेत. कारण असेही लोक आहेत, मला कमेंट्स येतात मागच्या वर्षीच्या व्हिडिओवर आलेले आहेत की ते लोक पुणा, मुंबई साईड, या साईडहून बघत आहेत ते अकोल्याचे प्रॉपर. म्हणून त्यांना कसं आहे ना की तुम्हालाच हे व्हिडिओज फायदेशीर आहे, कारण त्यांना बघायला नाही भेटत ना. जे लोक दूर आहेत, आपल्या अकोल्यापासून दूर राहतात आणि जे मिस करतात, पण काही ऑफिशियल कामांमुळे लोक येऊ शकत नाही, तर त्यांनाच हे आपल्या कामाचं आहे की त्यांना बघायला भेटतं. आणि मी हे सर्व दाखवत असतो, दरवर्षी असतं आपलं हे. मग असेच आपले गणपतीही दाखवतो, आपल्या अकोल्यातल्या नवरात्रीमध्ये जेवढ्या देव्यांचे पेंडॉल असतात तेही मी दाखवतो. तर सगळंच आपले जे असतात दरवर्षी हा आपला एक छोटासा उपक्रम तुमच्यासाठी असतोच. तो आता आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी निघालोय डाबकी रोडच्या आपल्या रस्त्याने. तर इथे तुम्ही टी शर्ट बघू शकता. डाबकी रोड म्हणजे सर्वात फेमस ही आपली कावड आहे. तर आता ही कावड बघायची असेल तर या ब्लॉगमध्ये नाही, पण दुसऱ्या ब्लॉगमध्ये नक्की बघायला भेटेल, कारण पार्ट 2 करणार आहे. तर नक्की कंटिन्यू करा. यामध्ये तुम्हाला याहीपेक्षा भारी भारी कावड, कारण यावेळेस डाबकी रोडची जी कावड आहे ती खूप लेट आली, त्यामुळे मला ती पार्ट 2 मध्ये टाकावं लागत आहे. पण बहुतेक मी पार्ट 1 मध्येच टाकत असतो सगळ्या गोष्टी. पण काही अशा गोष्टी आहेत की ज्या आता लेट येतात पालख्या कावड समजा, तर त्यांना मग पार्ट 2 मध्ये टाकावं लागतंय. तर ज्या पालख्या तुम्हाला दिसतात पार्ट 1 मध्ये, तुम्ही नक्की बघा आणि मला सांगा तुम्ही आहे का त्यामध्ये. तर चला कंटिन्यू करूया आणखी. जैन चौक रोडवरच आहे. तर जैन चौकातून आपण पुढे जाऊया. आता एक एक पालखी, एक एक कावड, पहिली पालखी तुम्हाला दाखवायची आहे, त्यासाठीच आलो एवढ्या सकाळी. तर आपली मानाची पालखी यायच्या आधीच एक छोटीशी कावड जी आहे ती पुढे आलेली होती.
तर यांना थोडी घाई असेल आणि असूही शकते, कारण यार एवढी गर्दी असते, काही लोकांना भीती असते की आपण अटकून जाऊ किंवा वेळ होईल, पाऊस वगैरे, तर जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर आणण्याचा प्रयत्नही करतात. आणि त्यातल्या त्यात आज पोळा पण आहे, म्हणजे ज्या दिवशी आपली कावड यात्रा होती त्या दिवशीच पोळाही होता, त्यामुळे पोळ्याच्या दिवसानिमित्त आधीच अशी पोलिसांकडून एक होती, न्यूजमध्ये पण आलं होतं आणि एक नोटीस होती की लवकरात लवकर कावड यात्रा ही संपवायची आहे, म्हणजे आपलं जे बैलपोळा असतो त्याच्यासाठी पण आपल्याला टाइम देता आला पाहिजे म्हणून. तर इथे बघा सिंगल एक व्यक्ती कावड आणतोय, हे खूप याला खूप मान असतो. एकट्या व्यक्तीने आणणं खूप कठीण असतं आणि हे जे ग्रुपने आणतात हे पण खूप भारी आहे, कारण जी त्यांचं एकमेकांसोबत कोलॅबोरेशन असतं आणि ते एकमेकांचा सहवास असतो जो सोबत असतो त्याच्यात वेगळीच मजा असते. त्यामुळे हा एक ग्रुपमध्ये येणं आणि एक इंडिव्हिज्युअल येणं दोन्ही एक वेगळ्याच लेवलचं आहे. तर इथे आता तुम्ही हे जे बघतायत समोर एवढे मुलं रंगलेले, तर हे आहे आपल्या राजेश्वर महाराजांची पालखीची सर्व मंडळी. तर आता इथून आपली पालखी स्टार्ट होत आहेत, राजेश्वर महाराजांची पालखी आलेली आहे. तर चला तुम्हाला इथला थोडासा बँड जो आहे तो ऐकवतो कसा आहे. तर तर सकाळी 10 वाजताचा हा जो व्ह्यू आहे जो मी तुम्हाला दाखवतोय, तर आपलं हे गांधी रोडला जे आपलं मंदिर आहे देवीचं, इथून आपल्या पालखीने आता प्रस्थान केलंय पुढे. आणि यावर्षी खूपच लवकर पालखी, म्हणजे मलाही विश्वास नाही होता एवढ्या लवकर इथपर्यंत पालखी पोहोचली आहे. आणि जेव्हा स्पीडनी ती पालखी पुढे जात आहे, कारण आपल्याला सोबतच पोलिसांचाही सपोर्ट करणं आहे, जे नियम दिलेले आहेत त्या नियमांनी आपल्याला चालणं आहे, त्यामुळे हे सगळं जे आहे फास्ट होत आहे. पण कितीही म्हटलं तरी एवढ्या आहेत ना, समजा आपल्याला 200 पालख्या आणि कावड जर धरल्या तर होत असतील कदाचित. मला एक नंबरिंग आपल्याला कन्फर्म माहिती नाही, पण एक अंदाजे 150 किंवा 200 आपण धरू शकतो. तर एवढ्या ह्या पालख्या कावड असतात, छोट्या मोठ्या सिंगल आणि डबल वगैरे जेवढ्या असतील ग्रुप्स असतील त्या सगळ्या धरून. तर ह्या सर्व कावड पालख्या एवढ्या मंदिरात पोचणं ह्या 9च्या आधी पॉसिबलच नाहीये. रात्री 9, 10, 11 तर वाजणारच आहे एवढ्या सर्वांना पोचायला. त्यामुळे तरीही प्रयत्न आहे यांचे की लवकरात लवकर झालं पाहिजे. तर आपली राजेश्वर महाराजांची पालखी आणि त्याच्या मागे आपल्या मानाच्या 5 पालख्या तर आहेतच, एक 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 एक. जय भोलेनाथ, जय भोलेनाथ, जय भोलेनाथ, शिवमनाथ, जय भोलेनाथ, जय भोलेनाथ, जय भोलेनाथ. क्या बात आहे. हा काय म्हटलं? नाही 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 बिलकुल नाही. अगं नाही ना, लावू नको ना खरं. येत आहे विषय दोन्ही. तर बघितलं तुम्ही इथे असं कोणीच नाही आहे जे राजेश्वर पालखीच्या गुलालमध्ये रंगलं नसेल. मलाही सोडलेलं नाहीये इथे, मलाही रंगवलेलं आहे, कारण आपले सगळे ओळखीचे मित्रपरिवार सगळा असतोच पालखीमध्ये, कावडमध्ये. आणि आपल्या एरियातलं म्हटल्यावर तर काही विषयच नाही. आपल्या अकोला आहे, आपलं स्वतःचं घर आहे, सिटी आहे, त्यामुळे म्हणजे मी नशीबवान आहे. आणि जेही अकोल्यात आहे ते सगळे नशीबवान आहेत की जे अकोल्याच्या आजूबाजूला राहतात किंवा अकोल्यामध्ये राहतात, कारण हा उत्सव जो आहे हा अकोल्यातल्या लोकांनाच पाहायला मिळतो. हा बाहेरच्या लोकांना म्हणजे ते कोशिशही केली ना त्यांनी यायची, तरी पण त्यांच्याच्याने होत नाही ते प्रयत्न. कारण खूप लोक म्हणतात की नाही मी यावर्षी कावडला येईल, पण ते होत नाही. खूप लोकांच्या इच्छा असतात त्या पूर्ण होत नाहीत. पण इथे जे लोक हजर आहेत ना ते लोक खरंच भाग्यवान मानता येईल, कारण हा एवढा सुंदर हा जो क्षण आहे हा स्वतःच्या डोळ्यांनी बघणं खूपच भारी. तर चला आता पालखी निघत आहे आपली आणखी पुढे पुढे, आणि आता मी पालखी सोबतच जाणार आहे पूर्ण, कारण कालीचरण महाराज जे आहेत आपले तुम्हाला माहितीच असेल, ते पूजा करतात सर्व पालखी आणि सर्व आपले जे कावड
आहेत त्यांची, तर त्यामुळे तिथपर्यंत जायचं आहे आपल्याला. आणि हा जी आपली पालखी आहे राजेश्वर महाराजांची, तर हिची पूजा ती खूप सुंदर आणि खूप भारी अशी करतात, तर ती मी तुम्हाला हरवर्षी दाखवत असतो. त्यामुळे आता मी पालखीसोबत चालत आहे. तर आपण आता कालीचरण महाराजांच्या स्टेजजवळ जो त्यांचा पूजा वगैरे जिथे पेंडॉल असतो तिथे जाऊया आणि तिथून तुम्हाला पुढचं दाखवतो. आणि मधातही हे बघा, स्वागतांची तयारी खूप जबरदस्त आहे. म्हणजे स्वागतात कुठेच कमी नाहीये या वर्षी तरी. प्रत्येक जागी प्रत्येक समाजाचा पेंडॉल आहे. म्हणजे आपल्या याच्यात असं नाही की बौद्ध लोक नाही आहेत म्हणून, SC लोकही यात सामील आहेत. सगळे समाजाचे, मारवाडी, गुजराती, सिंधी वगैरे सगळे लोक हे एकत्र येऊन हा जो आपला कावड उत्सव आहे हा साजरा करत असतात. आणि यामध्येच एकी दिसते आपली हिंदू लोकांची सर्व. तर यामुळे आता इतका सुंदर हा आपला क्षण आपल्याला आणखी बघायला भेटणार आहे. तर चला पुढे बघूया. तर हे जे तुम्हाला इथे पाण्यासारखं दिसतंय हे पाणी नाही आहे, हे सुगंधी इत्तर आहे. आणि हे भावी भक्तांचं मनही एकदम प्रसन्न करत आहे. कारण इथे आल्यावरनं जे आपल्या अंगावर हे जे इत्तर पडतंय ना, तर यांनी एक वेगळाच आणि आणखी जोश हा आपल्या कावडमध्ये येतोय, पालखीमध्ये येतोय. खूप सुंदर असा त्याचा सुगंध आहे. तर तुम्ही बघत आहात इथे प्रत्येक समाजाचे, प्रत्येक जे पक्ष आहेत, जे आपले BJP असो, काँग्रेस असो, बहुजन आघाडी असो, सर्वांनी असे आपापले एक पेंडॉल उभारलेले आहेत. आणि प्रत्येक पेंडॉलच्या वतीने पालखीचं जे स्वागत केलं जात आहे, अभिषेक केला जातोय, हार वगैरे, फूल, बेलपत्र वगैरे असं सर्व पूजाही केली जाते. खूपच सुंदर हे क्षण असतात. आणि हे क्षण खूप वर्षानंतर म्हणजे ह्या कावड यात्रेत आपल्याला बघायला भेटतो. जसं आपल्या महाशिवरात्रीला एकदा असतो तसंच हे कावड यात्रेत म्हणजे खूप कमी पण खूप भारी असा हा क्षण आपल्याला बघायला भेटतो. त्यामुळे हा क्षण कोणी मिस करावा नाही म्हणून हे तुमच्यासाठी हा ब्लॉग आहे. तर नक्की तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर. आणि हो, तुम्हाला आवडला असेल, तुमच्या कोणी असे मित्रपरिवार असेल ज्यांनी कावड यात्रा मिस केली असेल, त्यांना नक्कीच शेअर करा. पूर्ण ब्लॉग त्यांना बघून खूप आनंद होईल आणि इथे असल्याचा त्यांना फील येऊन जाईल. तर चला आणखी पुढे बघूया, आणखी कुठे कुठे आणि कसं कसं स्वागत आपल्या राजेश्वर महाराजांच्या पालखीचं होत आहे. तर इथे तुम्ही बघत आहात ज्या क्षणाची सर्वांना आतुरता होती तो क्षण आलेला आहे. इथे कालीचरण महाराज तुम्हाला दिसत आहे आणि त्यांची पूर्ण टीम इथे पूजेचे साहित्य घेऊन रेडी आहे. यांना माहिती आहे आता पालखी जवळच आलेली आहे, त्यामुळे सर्व रेडी झालेले आहे तिथे. आणि आता लवकरच पालखी इथे कालीचरण महाराजांचा जो पेंडॉल आहे त्याच्यासमोर येणार आणि इथे छान असा भक्त आणि भोलेंचं मिलन होणार आहे. तर खूपच सुंदर हा क्षण असणार आहे, तर नक्की बघा.
तर इथे बघा किती लहान मुलांनी ही एवढी सुंदर अशी छोटीशी पालखी आणली आहे आणि त्यांचाही प्रयत्न आहे की ह्या मोठ्या कावड यात्रेमध्ये कुठेतरी आपणही छोटासा असा सहभाग घ्यावा आणि भोलेनाथाची जी कृपा आहे तीही आपल्यावर असावी. आणि किती सुंदर अशी त्यांनी छोटीशी पालखी आणली आणि ती लवकर पुढे निघाले, कारण माहिती आहे त्यांना की इथे जी मागे गर्दी दिसत आहे ती कुठली पालखीसाठी चालली आहे. तर लोक जे आहेत ते सर्वकडून म्हणजे जास्त लक्ष ह्याच मेन पालख्यांवर असतं आणि मोठ्या कावडवर असतं, पण त्या छोट्या पालखी असतात त्यांचीही भावश्रद्धा आणि यांचीही भावश्रद्धा सारखीच आहे. त्यामुळे कुठल्याच भेदभाव असं आपण इथे करू शकत नाही, कारण जी पालखी छोटी असो मोठी असो ही महादेवाचीच आहे आणि महादेवाची कृपा त्यांच्यावर आहे, म्हणूनच ते इथपर्यंत घेऊन आले आहेत. तर त्यामुळे त्या सर्वांचाही तितकाच आपण सन्मानही केला पाहिजे. तर इथे कालीचरण महाराजांच्या हातून पूजा जी आहे आपल्या राजेश्वर महाराजांच्या पालखीची ती होत आहे. आरती वगैरे हार वगैरे चढवला त्यांनी आताच आणि इथे आरती वगैरे होत आहे. ही इथे तुम्हाला जी सर्वात मोठी आणि सर्वात भारी अशी कावड दिसत आहे तिथे तुम्हाला नावही दिसत असेल, जय बाबडेश्वर शिवभक्त मंडळ. तर हे आपले बाबडेश्वर भोलेनाथ जे मंडळ आहे त्यांची पालखी नाही म्हणू शकत, कावड आहे. ही पालखी आपली राजेश्वर महाराजांची असते आणि ही जी कावड आहे ही खूपच भारी आणि खूपच सुंदर आणि खूप शांतप्रिय यांची ही कावड असते. भारी अशी थीमही असते. तुम्ही बघू शकता यावेळेस किती सुंदर अशी मोठी महादेवाची पिंड त्यांनी त्यांच्या कावडवर साकारली आहे. तर ही आहे आपली 2 नंबरची मानाची पालखी ओंकारेश्वर शिवभक्त मंडळ आणि खूप सुंदर यांची ही पालखी नेहमी असतेच आणि हे दरवर्षी ठरलेलं आहे. यांची जी थीम नाही म्हणू शकत आपण, यांना जी मूर्ती आहे किंवा यांचा जे साज शृंगार आहे, जे पालखीचं रूप आहे ते असंच असतं. आणि इकडे बघा दुसऱ्या कावडही पुढे जात आहे. सर्वांना एक घाई लागली आहे कारण नियमांच्या अनुसार आपल्याला चालायचंय, त्यामुळे मी तुम्हाला सांगितलंच लवकरात लवकर आज सगळ्या पालख्या कावड म्हणजे 1 वाजत आहे आता आणि 1 वाजता राजेश्वर महाराजांची पालखी ही प्रस्थान झाली म्हणजे मंदिरापर्यंत पोहोचली. लास्ट टाइम म्हणजे मागच्या वर्षी मला वाटते 3 वाजले होते राजेश्वर महाराजांची पालखी ही मंदिरात पोहोचायला 3-3:30 झाले होते. 2-3 घंटे आधीच म्हणजे 3-4 घंटे आधी आपण म्हणू शकतो पालखी आज मंदिरात पोहोचली आहे यावर्षी. तर खूप क्षण हे छानच आहेत. म्हणजे मागच्या वर्षी जसे तुम्ही मला सपोर्ट केला याच वर्षी तुम्ही तसा सपोर्ट करणारच आहात मला माहिती आहे. आणखी हे शेअर करा आणि असे क्षण एन्जॉय करा. मानाची पालखी मंदिरात पोहोचली तशीच मागे सर्व कावड आणि सर्व पालख्या ह्या घाई करतात मंदिरात जाण्याची, कारण सर्वांनाच घाई असते. कारण नंतर मग खूप गर्दी होते. जेवढा टाइम वाढत जातो तेवढी गर्दी होत जाते. आणि इथे काय सुंदर कावड आहे यार ही, म्हणजे यावर मूर्ती बघा किती सुंदर आहे. एकदम असं रिअल वाटतंय, जे आदियोगींचं जे आहे ओरिजिनल जिथे मूर्ती अशी आहे सेम तसं यांनी साकारलं आहे. जे शृंगार आहे तो पूर्ण असा. आणि इथे कालीचरण महाराजांच्या हातून पूजा वगैरे होत आहे. तर ही पण खूप भारी आणि खूप मोठी अशी कावड दिसत आहे. नाव मला एवढे नावही इथे पाठी वगैरे दिसत नाहीये किंवा मी असे लक्षातही नाही एवढे नावं, कारण इतक्या असतात यार मंडळं. तर तुमची असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि
तुमचं नावही सांगा, तुमच्या मंडळाचं काय नाव आहे. तर चला आता कालीचरण महाराजांच्या पेंडॉलकडून आपण पुढे जाऊया, कारण आणखी खूप साऱ्या कावड आणि ज्या पालख्या आहेत त्या मागे आहेत, ज्या की तुम्हाला दाखवायच्या आहेत. तर हे बघा किती सुंदर आणि किती भारी. त्याच्या खाली जे तुम्ही दिसताय ना तिथे भरणे दिसत असेल तुम्हाला. तर भरणे कोणी ते आपलं भोपळा असतं त्यामध्ये आणतं, कोणी भरण्यामध्ये आणतं. ह्या बघा ह्या पालखीवर किती छोटासा मुलगा एक वेगळंच रूप करून उभा होता. तर असे सुंदर सुंदर पालख्या कावड तुम्हाला आणखी पुढे बघायला भेटणार आहे. तर चला आणखी जाऊया पुढे आपण. तर ही मानाच्या पालखीमधली 4 नंबरची पालखी आहे आणि याच्या मागे मला वाटते 5 नंबरची. हे नंबर वाईजच चालतात आणि काही आता नंतर मागे पुढे होतातच, कारण एवढ्या पालख्या एका लाईनने निघणं, ह्या एका टाइमला निघणं ह्या पॉसिबल नसतात. त्यामुळे मागे पुढे नंबरिंग जरीही दिली असली, यांची मीटिंग भरल्या जाते काही दिवसाआधी कावड यात्रेच्या, आणि तिथे सर्व जे आपले कावड असतात किंवा तुम्हालाही कावड आणायची असेल तर तुम्ही त्या मीटिंगला या आणि तुम्हाला तिथे एक नंबर दिला जाईल. तुम्ही तुमच्या त्या नंबरनी आणि त्या नंबरच्या सिक्वेन्सनी तुम्हाला ती कावड आणायची असते. तर असं खूपदा होऊन जातं की मागे पुढे येतात, कारण काही लोकांना घाई असते, काही लोकांचं आरामशीर असते कावड वगैरे नेणं, एन्जॉय करत न्यायचं असते, नाचत वाजत गाजत असतं, तर त्यामुळे मागे पुढे होऊन जातं सिक्वेन्स. पण एक नंबर जो असतो नंबरिंग भेटतो आणि त्या नंबरिंगनुसार आपल्याला एक चालायचं असतं. तर त्यामध्ये एक वेगळीच मजा असते. आपल्या पालखीचा एक विशेष असा नंबर ज्यामुळे तुमची पालखी ओळखू येते की हा 1 नंबरची पालखी म्हणजे राजेश्वर महाराजांची. तर असं एक असतं ना, तसं 4 पालख्या ज्या 5 पालख्या मानाच्या आहेत त्या, त्याच्यानंतर 6 नंबर 7 नंबर, तर आपल्या नंबरवरून आपली पालखी आणि आपलं मंडळाचं नाव हे आपण लक्षात ठेवू शकतो. तर असं हे पालखीचं जे स्वरूप आहे बघू शकता, किती सुंदर आणि जात आहे पुढे. फक्त बघा किती, म्हणजे हे उचलणं सोपं नाही आहे यार. हे जे खाली तुम्ही बघताय ना, हे जितके वाकलेले तुम्हाला वाटत, हे नाटक वगैरे काही नाही, इतकी भारी असते ती पालखी आणि ती कावड इतकी भारी असते, कारण एका व्यक्तीचं काम नाही एवढं भारी भारी ते स्टील किंवा जे काही लाकडाचे स्टीलचे जे बांबू वगैरे काही लावलेलं असतात ते भारीच्या भारी उचलणं खूप कठीण असतं. त्यामध्ये जर त्या कावडला पाण्याचे भरणे लागलेले असतात तर ते तर खूपच भारी असतं. त्यामुळे हे बघा एक एक कावड आता ही 5 नंबरची आहे. इथे भूषणेश्वर शिवभक्त मंडळाची जी कावड आहे ती आलेली आहे, जगदंब ग्रुप. खूप सुंदर सुंदर कावड, खूप सुंदर सुंदर पालख्या आपल्याला बघायला भेटत आहे. आवडत आहे की नाही नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. कसा वाटतोय हा व्लॉग नक्की यार एकदा सांगा कमेंट्समध्ये. तर चला आणखी पुढच्या ज्या कावड पालख्या आहेत त्या आपण बघूया. खूप साऱ्या आहेत यार, म्हणजे इतक्या आहेत की बस पाहतच राहा तुम्ही आता. ही जी कावड येत आहे ती आहे जय भवानी मित्र मंडळ वर्ष 11वे, म्हणजे प्रत्येकाचे एक वर्ष आहे यामध्ये अलग अलग. आणि आपल्या कावड यात्रेला आज 80 वर्ष पूर्ण होत आहेत.
कावेरीची कावड येत आहे आणि यावर तुम्ही बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती किती सुंदर अशी साकारली आहे आणि मागे जी आहे भोलेनाथाची जी मूर्ती आहे इतकी सुंदर आणि इतकी लांब ही आपली कावड तुम्हाला बघायला मिळत आहे. खूपच छान आणि खूपच सुंदर. आणि वरतून बघा पाऊस सुरू आहे. म्हणजे पावसामध्ये ही यांचा जो उत्साह आणि जो आनंद आहे तो म्हणजे कमी होत नाहीये. कितीही जोरात पाऊस येऊ आम्ही थांबायचं नाही, आम्ही थांबणार नाही. हा इथे जोश इथे तुम्हाला दिसत आहे. तर प्रत्येक पालखीने प्रत्येक कावड ही आज ओली होणार आहे आणि त्या मधले जे भक्त आहेत तेही या पावसामध्ये इतके ओले होत आहेत तरीही ते थांबायचं नाव घेणार नाही आहेत. इथे तुम्ही बघू शकता एकही व्यक्ती कावड सोडून जात नाही आहे कितीही पाऊस असो. भले लोक आम्ही इकडे जे आहोत व्हिडिओ काढणारे म्हणा, मोबाईलच्या निका होईना, इथे छत्रीमध्ये आहे, छत्री घेऊन व्हिडिओ काढतोय, पण त्या लोकांना छत्री नाही, रेनकोट नाही, काहीच नाही. ते लोक पावसातच कावड आणत आहे, पालखी आणत आहे. खूपच भारी त्यांची श्रद्धा म्हणू शकतो आपण जी भोलेनाथासाठी आहे. आणि अशा लोकांना ना नक्कीच महादेवाचा आशीर्वाद लागतो म्हणजे लागतो. जे लोक पालखी कावड घेऊन येतात ना त्यांचं आयुष्यात नेहमी सुख समृद्धी राहतेच. तर आपण परत आलोय जय हिंद चौककडे. तर इथे आणखी कावड वगैरे येऊन उभे आहेत कारण आता समोर खूप लाईन लागलेली आहे कावड पालख्यांची, त्यामुळे ह्या मागे आहेत थोड्या. तर एक एक पाहत पाहत आपल्याला पुढे जायचं आहे. खूप साऱ्या अशा कावड तुम्हाला ज्या भारी भारी सीनमध्ये दिसत असतील त्या आता मागे आणखी भारी भारी असणार आहेत. तर चला कंटिन्यू करा. तर आपल्याला लागली होती थोडी भूक, तर आपण गेलो होतो घरी जेवण करायला. आणि जेवण करायला गेलो आणि एवढ्या जोराचा पाऊस सुरू झाला. आणि हा पाऊस किती जोराचा होता हे आता तुम्ही बघत आहात खाली जे पाणी दिसतंय डाबकी रोडवर साचलेलं. तर घरी गेलो होतो मी आणि घरून निघालो तर हे एवढं पाणी, म्हणजे विचार करा तिकडे भक्तांची काय हालत असतील. एवढ्या पाण्यातही सुद्धा ते कावड उचलत आहे. आणि आता आपण परत जातोय कावड यात्रेमध्येच, कारण थोडासा ब्रेक घेतला होता मी. सकाळपासून होतो यार, काही खाल्लेलं नव्हतं. म्हटलं भूक लागली, थोडंसं तरी काहीतरी खावं लागेल. मग घरी गेलो, थोडं खाल्लं आणि हे बघा पाणी. हा आमचा डाबकी रोड आहे. इथे एवढं पाणी साचतं पण एवढ्या वेळ नाही राहते, लवकरच निघतं. पण जोराचा पाऊस आला तर हे एवढं पहिले साचतंच. तर आता हा पाऊस सुरूच आहे. मी आता पावसातच जातोय. मी रेनकोट वगैरे घातला. सोबत माझा मित्र जो आहे, माझा मित्र जो आहे तो सुरतहून आलाय यार कावड यात्रेसाठी. तर बघा किती दुरून दुरून लोक येतात. तर तो माझा मित्र आहे आणि तो सुरतवरून आला आणि त्यांनीच हे जे शूटिंग आहे बहुतेक तरी त्यांनीच काढलंय. माझ्या ज्या मोबाईलमधल्या शूटिंग आहे त्या मी टाकल्याच, त्याच्या मोबाईलमधलं हे शूट आहे. कारण खूप छान शूट निघत होतं त्याच्या मोबाईलमध्ये. तर त्याच्या मोबाईलमध्ये त्यांनीही शूट काढला आणि मीही काढला. तर बहुतेक त्याचा मोबाईल माझ्याकडे होता आणि मी हे जे शूट काढलेत ते तुम्ही बघू शकता. आता काही कावड ज्या आहेत त्या घरी आलेल्या आहेत. तर ही आपण बघितली होती आणि ती आता हे निघाले आपल्या घराच्या रस्त्याने, कारण यांनी जे जल आणलं होतं ते महादेवाला अर्पण केलं. आणि तिथून मग आपला जो ट्रॅक्टर वगैरे किंवा ट्रक वगैरे ट्रॅली जे काही आणलेले असतात त्याच्यामध्ये सगळे लोक बसतात आणि आपल्या घरी जातात. कारण इतके थकलेले असतात, एवढ्या दुरून ते येतात. 25-30 किलोमीटरचा जो काही रस्ता असेल तो पार करून, जास्त असू शकतो, मलाही किलोमीटर एकदम अंदाजे मला म्हणजे कन्फर्म माहित नाही, मी अंदाजे तुम्हाला सांगतोय. तर किती किलोमीटरचा जो रस्ता आहे तो मी एकदा बघेल परत आणि नक्कीच तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये मी पूर्ण एक जो रूट आहे तो किती किलोमीटरचा होतो ते नक्की सांगेल. तर पाणी बघा यार किती झालंय, अख्खं डाबकी रोड पाण्याखाली दिसतंय मला. पण हे काही वेळापुरतं असतं, कारण थोड्या वेळ थांबतं. पाऊस चालू आहे म्हणून. पाऊस थांबला की हे पाणी गायब होतं, म्हणजे नाल्या वगैरे वाटे चाललं जातं ते. तर चला कावडमध्ये जाऊया आता. हा व्ह्यू दाखवण्यापेक्षा कावड दाखवणं इम्पॉर्टंट आहे तुम्हाला. तुम्ही कावडसाठी आले, पाणी पाहायला नाही. तर चला कावड बघूया. जाऊ दे. ही किती नंबरची आहे? चल
14 नंबरची जी पालखी आहे ती कालीचरण महाराजच्या पेंडॉलपर्यंत पोहोचलेली आहे. इथे आरती वगैरे पूजा वगैरे होत आहे महाराजांच्या हातून आणि अशा आता एक लाईनशीर पालख्या ज्या आहेत तुम्हाला दिसणार आहे. तर ही हरिहर पेठची एक कावड आहे. खूप सुंदर आणि खूप मोठी अशी ही कावड आहे आणि हर वर्षी ही कावड असतेच. आणि हरिहर पेठच्या मला वाटते 2 असतात, ज्यावर एक हरिहराची मूर्ती असते ती एक वेगळी असते. ही तुळजाभवानीची मूर्ती दिसता मला एक अंदाज येऊन गेला की ही हरिहर पेठची कावड आहे. तर ही हरिहर पेठची हमखास असणारच आहे. आणि याच्यानंतर एक मागे आणखी असेल हरिहर पेठची जी मेन मूर्ती असते हरिहराची ती वाली. तर खूप सुंदर अशा ह्या कावड असतात यार. आणि यावेळेस थीम बघा किती सुंदर आहे. आणि ज्या काही वाईट गोष्टी आपल्या भारतात घडत आहेत, मुलींवर अत्याचार वगैरे, त्यांच्याबद्दल इथे त्यांनी शोकांतिका व्यक्त करत त्या सांगितलेलंच आहे. आणि हीच ती पालखी आहे जी त्र्यंबकेश्वर आणि भीमाशंकर गेली होती. यावर तुम्ही जे भरणे बघताय ते वरती असे लावलेले, ते फिट राहावे एवढ्या दूरून येणं आणि नेणं तिथे जाणं. मला नेमकं माहिती नाही तिथे जाऊन त्यांनी जल आणलंय की इथून जल तिथे नेलंय. तर असं काहीतरी आहे. पण त्र्यंबकेश्वर आणि आपलं भीमाशंकर इथून हे आलेले आहेत हे मला नक्की माहिती. जय भोलेनाथ, क्या बात है, बढ़िया. तर इथे आपला शिवराय ग्रुपचा पेंडॉल आहे आणि इथे आपले विशाल दादा पूजा करत आहेत प्रत्येक पालखी कावडची. तर असे प्रत्येक पेंडॉल आहेत प्रत्येक ग्रुपचे, प्रत्येक जे आपले पक्ष म्हणू शकतो, जे आपले पॉलिटिकल पक्ष आहेत त्यांचे प्रत्येकांचे एक वेगवेगळे पेंडॉल आहेत. आणि खूप छान अशी ही 10 नंबरची जी पालखी आहे ती आता प्रस्थान करत आहे मंदिराकडे. तर ही वजनाला एवढ्या भारी अशा ह्या पालख्या, ज्या उचलायलाच एवढ्या भारी आहेत, त्या घुमवतात आणि तिला नाचवतात. त्या पालखीसोबत स्वतःही नाचतात, भोलेनाथालाही नाचवतात. तर खूपच सुंदर हे म्हणजे दृश्य असतात पाहण्यासारखे. भोलेनाथही भक्तांसोबत खूप मग्न होऊन जातात. आणि इथे तुम्ही बघू शकता काय सुंदर हा नजारा दिसतो, पाहण्यासारखा असतो जेव्हा ही पालखी वगैरे घुमवली जाते. आणि हो, ह्या टाइमला तुम्ही जेही लोक इथे बघायला आले असतात त्यांनी थोडी आपली काळजी स्वतःहून घेतली पाहिजे. कारण हे लोक म्हणजे यामध्ये इतके मग्न असतात, आपण यांना काही म्हणणं योग्य नाहीये. कारण ते एवढं भारी आहे की ते कुठेही तोल जाऊ शकतो. जर थोडंफार कमी जास्त झालं, कुठे वजन किंवा कुठे हात जो आहे किंवा भार जो आहे तो कमी लागला उचलायला, तर ती एक साईड जाऊ शकते. त्यामुळे यांचा दोष त्याच्यात आपण धरूच शकत नाही. आपली काळजी ते आपल्याला स्वतःलाच घ्यायची असते. त्यामुळे जेव्हाही आपण कावड यात्रेत, कुठल्याही कावड यात्रेत किंवा कुठल्या मिरवणुकीत जात असाल, तेव्हा तिथून जे काही आपण बघत आहे तिथे आपल्या आजूबाजूला कावड वगैरे जात आहे, पालखी वगैरे जात आहे किंवा गणपती वगैरे मिरवणूक असेल, गणपती जात आहे, तर आपण स्वतःही आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे आणि थोडं दुरूनच हे शूटिंग वगैरे जे ते काढली पाहिजे. जसं आम्हीही थोडं दूर राहतोय आणि ते झूम करून करून मी तुम्हाला शूट दाखवतोय.
ज्या पद्धतीने ह्या पालखी कावड पुढे जात आहे त्या पद्धतीने आपला उत्साहही हा आणखी पुढे जात असेल, कारण येणाऱ्या ज्या मोठ्या मोठ्या कावड आहेत त्या तुम्हाला बघायची इच्छा झाली असेल. तर आजच्या ब्लॉगमध्ये तरी ह्या मोठ्यावाल्या ज्या कावड आहेत, जी हरिहरपेठची झाली, डाबकी रोडची झाली, उमरीवासीची झाली, तर अशा खूप मोठ्यावाल्या ज्या कावड आहेत त्या अजून यायच्या बाकी आहेत. त्या थोड्या मागे आहेत, ज्या की मी शूट केलेल्या आहेत, पण आजच्या ब्लॉगमध्ये ते पॉसिबल नाही, कारण हा ब्लॉग 1 घंट्याचा होईल आणि जो तुम्हाला पाहायला आणखी बोरही होऊ शकतो. तर मी यामध्ये आणखी रोमांचक येण्यासाठी हा 2 पार्टमध्ये डिवाइड केलाय. तर आता जो तुम्ही हा पार्ट बघितला हा आपला पार्ट 1 आहे आणि पार्ट 2 हा लवकरच येणार आहे, किंवा जर तुम्ही लेट बघत असाल तर आपला पार्ट 2 हा आलेला असेल, तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊनही बघू शकता. तर आता हे जे तुम्ही बघत आहे हा एन्जॉय झाला. हा पालख्या जास्त यामध्ये होत्या, कावड खूप कमी होत्या, पण आता तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये खूप जास्त कावड दिसणार आहे आणि पालख्याही तेवढ्याच आहे, कारण पालख्यांची संख्या ही कावडपेक्षा नेहमी जास्तच असते. त्यामुळे कावड आणि पालख्या ह्या तुम्हाला जास्तीत जास्त ह्या पार्ट 2 मध्ये बघायला भेटणार आहे. तर नक्की पार्ट 2 साठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, चॅनलवर जर नवीन असाल तर, आणि तुम्ही आधी सबस्क्राईब केलेलं असेल तर काही विषयच नाही. आणि हो, तुमच्या मित्र परिवारांना ज्यांना कावड यात्रा बघायची असेल त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि जसं आता हे श्रद्धा शिवभक्त मंडळ आहे, तसेच तुमच्याही मंडळाचे काही नाव असतील जे की मला कावड पालखीवर दिसले नसतील आणि मी म्हणायचं राहून गेले असेल, तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता की आपली कुठली पालखी होती. ते मी तुम्हाला आधीही म्हटलं होतं की तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. आताही मी तुम्हाला तेच सांगते, कारण मलाही माहिती पडेल की अशा नावं जे तुमचे पालखीचे किंवा कावडचे आहेत जे मी वाचू शकलो नाही किंवा ते नव्हते मला दिसले, ते मलाही माहीत पडतील, कारण मलाही जाणून घेण्याची इच्छा आहे की प्रत्येक कावड, प्रत्येक पालखीचं एक विशेष असं नाव आणि मंडळाचं जे एक जे काही नंबरिंग आहे ते मला जाणून घ्यायची खूप इच्छा आहे. त्यामुळे तुम्ही नक्की मला ते कमेंट्समध्ये सांगा अशी माझी अपेक्षा आहे. आणि इथे आता एक एक कावड जी आहे, पालखी जी आहे ती येत आहे. तर आजचा हा जो व्लॉग आहे तो पार्ट 1 मी इथेच थांबवतो. कसा वाटलाय नक्की कमेंट्समध्ये सांगा. भेटूया पार्ट 2 मध्ये. लाईक करायला विसरू नका. चला मग थोडंसं काहीतरी आणखी तुम्हाला ऐकवून हा व्लॉग इथेच एंड करतो.